नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 45वा इयत्ता 6वी आणि या वर्गामध्ये असलेली गणित विषयाची चाचणी क्रमांक 3 या चाचणीतील प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा याविषयी प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या दोन संख्यांमधील लहान संख्येला गोल कर। आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी लहान संख्या ओळखायची आहे, तिला आपल्याला गोल करायचं आहे। पहिली जोडी आहे 99,468, 2,35,705। दुसरी जोडी आहे 5,75,100 आणि 5,75,010। तिसरी जोडी आहे 59,99,919 आणि 53,64,789 आणि चौथी जोडी आहे 19,99,919 आणि 90,20,049। या दोन संख्यांची तुलना केली असता आपल्याला ही पहिली संख्या छोटी आहे, लहान आहे हे लक्षात येतं। या दोन संख्यांच्या मध्ये आपल्याला 5,75,010 ही 5,75,100 पेक्षा 5,75,100 पेक्षा छोटी आहे। तिसऱ्या जोडीमध्ये आपल्याला लक्षात येईल बघा की 59,99,919 पेक्षा 53,64,789 लहान आहे आणि चौथ्या जोडीमध्ये 90,20,049 पेक्षा 19,99,919 ही संख्या छोटी आहे। यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील चौकटीत बरोबर च्यापेक्षा मोठे च्यापेक्षा लहान यापैकी योग्य चिन्ह लिही असं म्हटलेलं आहे। बघूया, पहिलं उदाहरण या ठिकाणी जे आहे ते पहिल्या कंसामध्ये 9+8 आहेत आणि दुसऱ्या कंसामध्ये 5×4 आहेत। या दोघांची क्रिया करून आलेलं उत्तर आणि या दोघांची क्रिया करून आलेलं उत्तर यामध्ये कोण लहान कोण मोठा किंवा बरोबर हे आपल्याला ठरवायचं आहे। बघूया दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, 4×7 आहेत चौकट आणि दुसऱ्या कंसामध्ये 5×6 आहेत। चला तिसरं उदाहरण बघा, 18-12 पहिल्या कंसामध्ये आहेत, मध्ये आहे चौकट आणि दुसऱ्या कंसामध्ये आहेत 25/5। चौथं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे 54/9 भागाकार आहे, चौकट आहे मध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये आहेत 15-9। प्रत्येक उदाहरणामध्ये क्रिया करून आलेलं उत्तर पाहायचं आहे आणि त्यावरून आपल्याला त्यांची तुलना करायची आहे। 9 आणि 8 बेरीज केली आले 17, 5 आणि 4 गुणाकार केला आला 20, तर 17 आणि 20 यामध्ये 20 मोठे आहेत, त्यामुळे या ठिकाणी या पद्धतीचं चिन्ह असणार आहे। दुसऱ्या उदाहरणामध्ये 4 आणि 7 यांचा गुणाकार केला असता मिळाले 28, 4 7 28 आणि 6 आणि 5 चा जर गुणाकार केला तर उत्तर आलं 30। 28 आणि 30 यामध्ये निश्चितच 30 मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला या पद्धतीचं चिन्ह या चौकटीमध्ये द्यायचं आहे। तिसऱ्या उदाहरणामध्ये 18-12 जर केले तर वजाबाकी आली 6 आणि 25/5 केले तर भागाकार आला 5। 6 आणि 5 यामध्ये 6 मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला या पद्धतीचं चिन्ह चौकटीत द्यायचं आहे। चौथं उदाहरण या ठिकाणी 54/9 भागाकार केला असता 9×6 54 भागाकाराला 6 आणि 15 आणि 9 यांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी आली 6। इथं उजव्या भागामध्ये पण 6 आलेला आहे आणि डाव्या भागामध्ये पण 6, त्यामुळे मध्ये असणार आहे बरोबर चिन्ह। अशा पद्धतीनं आता आपण पुढचा प्रश्न बघूयात। तर यामध्ये बघा प्रश्न तिसरा आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 16 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या 4 जोड्या लिही। आपल्याला 4 जोड्या लिहायच्या आहेत की ज्यांची क्रिया केली असता प्रत्येक क्रियेची एक जोडी, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। तर पहिले आपण काय करूयात, बेरजेची जोडी तयार करूयात। अशा दोन संख्या निवडायच्या, शोधायच्या की त्यांची बेरीज 16 आली पाहिजे। आपण अशा कितीही जोड्या निर्माण करू शकतो। या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण एक जोडी घेतलेली आहे, 9 आणि 7 या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 16, जे आपल्याला आवश्यक आहे। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी करणार आहोत। अशा दोन संख्यांची वजाबाकी करा की त्यांची वजाबाकी 16 आली पाहिजे।
तर अशा कितीतरी वजाबाकी आपण करू शकतो. उदाहरण म्हणून या ठिकाणी 28 वजा 12 या दोन संख्यांची जर वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला प्राप्त होणार आहे 16, जे आपल्याला आवश्यक आहे. तिसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे गुणाकाराचं. अशा दोन संख्यांचा गुणाकार करा की त्यांचा गुणाकार आपल्याला 16 आला पाहिजे. तर या ठिकाणी बघा मी उदाहरण म्हणून 4 गुणिले 4 यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार प्राप्त होतो आपल्याला 16. आणि चौथं उदाहरण जे आहे ते भागाकाराचं आहे. अशा दोन संख्यांचा भागाकार 32 भागिले 2 केले तर भागाकार आपल्याला मिळणार आहे 16. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक क्रिया करून प्राप्त होणारी संख्या जी आहे ती आपल्याला 16 पाहिजे. तर अशा बऱ्याचशाच जोड्या किंवा बऱ्याचशाच क्रिया आपण काय करू शकतो, निर्माण करू शकतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न चौथा आहे. खालील संख्या अंकात लिहा. खाली काही संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या संख्या पाहायच्या आहेत, वाचायच्या आहेत आणि त्यांचं अंकात लेखन करायचं आहे. प्रश्न चौथा त्यातला उपघटक आहे अ. बघूया पहिली संख्या कोणती दिलेली आहे. 67,19,14,860. आता ही संख्या आपल्याला अंकात या पद्धतीने लिहायची आहे. 67,19,14,860. तर या पद्धतीने आपण अंकात ही संख्या लिहायची आहे. दुसरी संख्या कोणती दिलेली आहे बघूयात. 8,45,12,014. तर ही संख्या आपल्याला अंकात कशी लिहिता येईल तर बघा इथं 8,45,12,014. 14 हे अशा पद्धतीनं शतकाच्या घरामध्ये शून्य असणं आवश्यक आहे. चला पुढचा उपप्रश्न पाहायचा आहे आपल्याला. कोणता आहे तर प्रश्न 4ब. खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. बघूया आता खाली संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत. तर पहिली संख्या दिलेली आहे 10,42,55,999. तर ही संख्या आपल्याला अशा पद्धतीने अक्षरात लिहायची आहे. 10,42,55,999. हे न मोठंच असणं आवश्यक आहे. दुसरी संख्या बघा 5,38,04,485. ही संख्या आपण अशी लिहायची आहे. 5,38,04,485. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न 5. खालील उपप्रश्न सोडवा. याच्यामध्ये काही उपप्रश्न दिलेले आहेत. बघा यातला पहिला उपप्रश्न कोणता आहे तर अ आहे. दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. तर खाली काही अपूर्णांक दिलेले आहेत. पहिला अपूर्णांक आहे 4/5 आणि दुसरा अपूर्णांक आहे 9/15. तर या दोघांचा छेद समान करण्यासाठी बऱ्याच पद्धती आपण वापरात आणतो. यामध्ये बघा छेद किती करायचा आहे आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं आहे. तर या दोघांचा जर विचार केला तर या 5च्या पाढ्यामध्ये आपल्याला 15 ही संख्या प्राप्त होते. म्हणजे या 5चा छेद 15 केला की इथं 15 पूर्वीचेच आहेत. त्यामुळे 9/15 मध्ये आपल्याला जास्त बदल करायचा नाही. याचंच रूपांतर आपल्याला 15 मध्ये करायचं आहे. तर बघा या 5चं रूपांतर 15 मध्ये करण्यासाठी आपल्याला 5ला 3 न गुणावं लागेल. आणि 5ला जर 3 न गुणायचं असेल तर त्यावेळेला अंशालाही 3 न गुणायचं आहे. आणि मग तो गुणाकार आपण या पद्धतीनं करणार आहोत. 4/5 अंशाला पण 3 न गुणायचं आहे आणि छेदालाही 3 न गुणायचं आहे. जर दोघांनाही 3 न गुणल्यानंतर अंश आला 4 त्रिक 12 आणि छेद आला 5 त्रिक 15. आता आपल्याला 12/15 हा 15 छेद या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 5चा छेद आपण 15 केलेला आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद ऑलरेडीच 15 आहे. त्यामुळे 4/5 आणि 9/15 यांचे समच्छेद अपूर्णांक खालील प्रमाणे तयार होतील. बघा 12/15 आणि 9/15 हा पूर्वीचा आहे तसाच घेतलेला आहे ना. हे रूपांतर करून घेतलेला दोन्ही ठिकाणी आपल्याला छेद 15 झालेला दिसेल. म्हणजे आपण अशा पद्धतीनं प्रत्येक अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे तो ब उपप्रश्न आहे. खालील अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक तयार करा. बघा प्रत्येक अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. कोणत्याही अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी आपल्याला माहित आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की कोणत्याही अपूर्णांकाला जर अंशाला आणि छेदाला जर समान संख्येनं गुणलं तर मिळणारा अपूर्णांक हा दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो. या
नियमाचा वापर करून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, 5/9 या अपूर्णांकाला त्याच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं आहे. मी अंशाला 3 न गुणतो, यानंतर छेद आपण जर बघितला तर छेदाला सुद्धा आपण 3 न गुणायचं आहे. अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं आहे. अंशांचा गुणाकार केला असता अंश आलेला आहे 5×15 आणि छेद आलेला आहे 9×27. म्हणजे हा 15/27 हा 5/9चा सममूल्य अपूर्णांक प्राप्त झाला. असे कितीतरी आपण सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो. समान संख्येनं गुणायचं. मी आता दुसरं उदाहरण या ठिकाणी घेतो बघा. अपूर्णांक तोच आहे 5/9, परंतु आता याला मी अंशाला आणि छेदाला 4 न गुणतो. 5×4 आणि छेदाच्या ठिकाणी 9×4 जर केलं तर अंशाच्या ठिकाणी गुणाकार आलेला आहे 4×5=20 आणि छेदाच्या ठिकाणी गुणाकार आलेला आहे 9×36. म्हणजे हाही 20/36 हाही या 5/9चा सममूल्य अपूर्णांक आहे. असे तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळ्या संख्येने फक्त गुणत असताना अंशाला आणि छेदाला समान संख्येनंच गुणायचं आहे. मग तुम्ही 2 न गुणा, 3 न गुणा, 10 न गुणा, 50 न गुणा, कितीनही गुणा, मिळणारा जो अपूर्णांक आहे तो मूळ अपूर्णांकाची सममूल्य असेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे, 5/9 चे सममूल्य अपूर्णांक 15/27, 20/36 याप्रमाणे अनेक उत्तरं येतील. चला आपण पुढचा प्रश्न बघूयात. क आहे उपप्रश्न प्रश्न 5व्या मधील. खालील उदाहरणे सोडवा. बघूया पहिलं उदाहरण काय आहे तर 8/15 अधिक 11/15 समछेद अपूर्णांकांची बेरीज आहे. आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. तर यामध्ये ज्या दोन अपूर्णांकाचा छेद समान असतो त्या अपूर्णांकांची बेरीज करत असताना आपल्याला काय करायचं आहे, फक्त अंशाची बेरीज करायची आहे. 8 अधिक 11 हे अंशाची बेरीज करायची फक्त आणि छेद दोन्हीपैकी एकदाच लिहायचा. 15 छेद लिहिलेला आहे बघा. म्हणून 8 अधिक 11 छेद 15 आणि यांची बेरीज जर केली तर अंशाची बेरीज झाली 11 अधिक 8 बरोबर 19 आणि छेद 15 तसाच लिहिलेला आहे. तर दुसरं उदाहरण बघा. 9/12 वजाबाकीमध्ये तुझा तोच नियम आहे. 4/12 दोघांचाही छेद 12 समान आहे. म्हणून काय करायचं आहे, अंशांची वजाबाकी करायची आहे. 9 - 4 9 आणि 4 ची वजाबाकी करा आणि छेद फक्त 12 एकदाच लिहा. वजाबाकी आली 9 - 4 बरोबर 5 आणि छेद आला 12 म्हणजे 5/12 ही या वजाबाकीचं उत्तर आहे. यानंतर पुढचा ड हा जो काही उपप्रश्न आहे तो पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडवा. बघूया काही उदाहरणं दिलेल्यामध्ये कोणतं चिन्ह दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला क्रिया करायची आहे. आता इथं बेरीज आहे बघा. 47,02,609 अधिक 87,53,356 म्हणजे बेरीज करायची आहे. आपण बेरीजीची बरीचशीच उदाहरणं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. त्या पद्धतीने या ठिकाणी बेरीज करायची आहे. आणि दुसरं उदाहरण जे आहे ते 70,32,345 वजा करायचे आहेत. इथं बघा 28,99,547 म्हणजे बेरीज आणि वजाबाकी ही दोन उदाहरणे या ठिकाणी सोडवायची आहेत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीच्या क्रिया कशा पद्धतीने करायच्या हे सविस्तर पाहिलेलं आहे. तर त्याचा उपयोग करून आपण या ठिकाणी काय करणार आहोत की यांची बेरीज आणि यांची वजाबाकी करणार आहोत. बघा 47,02,609 अधिक काय करायचे आहेत 87,53,356 यांची बेरीज करायची आहे. जर बेरीज केली तर बेरीज आपल्याला प्राप्त काय होणार आहे बघा 1,34,55,965. 9 - 6 15 15 5 हातचा आला 1 1 आणि 5 6 हातचा नाही 6 आणि 3 9 आले हातचा नाही 2 आणि 3 5 5 इथंही हातचा नाही 0 आणि 5 आले 5 7 आणि 7 14 पैकी 4 हातचा आला 1 1 हातचा आणि 8 9 झाले 9 4 13. अशा पद्धतीनं 1,34,55,965 हे याचं उत्तर आहे. इथं वजाबाकी करूया. 70,32,345 वजा 28,99,547 यांची वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 41,32,798. इथंही वजाबाकी करत असताना बघा 5 मधून 7 जात नाही. इकडचा एक हातचा घेतला झाले 15 इथं राहिले 3 15तून 7 गेले राहिले 8 इथं राहिले होते 3 3 मधून 4 जात नाही पुन्हा हातचा घेतला झाले 13 13तून 4 गेले राहिले 9
इकडं शिल्लक राहिले होते 2, 2 मधून 5 जात नाहीत आणि म्हणून इकडचा एक हातचा घेतला, झाले 12, 12तून 5 गेले राहिले 7. इकडं एक शिल्लक राहिलेला होता, 1 मधून 9 जात नाहीत, इकडचा एक हातचा घेतला, झाले 11, 11 मधून 9 गेले राहिले 2. या ठिकाणी राहिला होते 2, 2 मधून 9 जात नाहीत, पुन्हा इकडचा एक हातचा घेतला, इथं हातचा नाहीच आहे, 0 आहे, त्यामुळे इकडचा एक हातचा इकडे घेतला. या 7 मधला एक हातचा इकडे घेतल्यानंतर इथं राहिले 6, इथं झाले 10, 10तला एक इकडे घेतल्यानंतर इथं झाले 12, 12तून 9 गेले राहिले 3, इथं राहिले 9, 9 मधून 8 गेले राहिले 1 आणि इथं 6, 6तून 2 गेले राहिले 4. तर अशा पद्धतीनं ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. या वजाबाकीचे काही व्हिडिओ आपण पाठीमागं टाकलेले आहेत, तर ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला या पद्धतीची वजाबाकी करता येईल. यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे ई उपप्रश्न. पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडवा. आता इथंही काही उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत, तर त्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत, तर त्या चिन्हांचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे काय आहे, आता इथं गुणाकार दिलेला आहे 954 गुणिले 27. आणि दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा, तर दुसरं उदाहरण दिलेलं आहे 9656 भागिले 27. या ठिकाणी बघा एक गुणाकाराचं उदाहरण आहे आणि एक भागाकाराचं उदाहरण आहे. चला तर आपण पहिल्यांदा काय करूयात, गुणाकार करून घेऊयात. गुणाकार करत असताना पहिले आपल्याला दिलेली संख्या लिहून घ्या 954, त्याला गुणिले किती करायचे आहेत, तर 27 करायचे आहेत. तर आपण पाहिलेला आहे, याचाही व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. 27 गुणत असताना एककानं 954ला गुणायचं आहे, तो गुणाकार पहिल्या लाईनला लिहायचा आहे. दशकानं परत आणि 954ला गुणायचा आहे आणि त्याचा गुणाकार दशकाच्या घरातून दुसऱ्या लाईनला लिहायचा आहे. तर बघा 7 जर आपण 954ला जर गुणलं तर गुणाकार आपल्याला मिळणार आहे 6678. तर हा एककाच्या घरातून इकडे लिहिलेला आहे. 7 चोक 28, 8 हातचे 2, 7 पाचे 35 आणि 2 37, 7 हातचे 3, 7 नवे 63 आणि 3 66. अशा पद्धतीनं 6678 हे याचं उत्तर आहे. 7 एककाचा गुणाकार. आता 2 दशकाचा गुणाकार आपण करायचा आहे. 954 गुणिले 2 दशक जर हा गुणाकार केला तर आपल्याला प्राप्त होणारं जे उत्तर आहे ते बघा 19,080. तर हे कसं आलं, तर या ठिकाणी 0 लिहिलेले आपण दशकाच्या घरातून लिहायला सुरुवात करणार आहोत. 2 चोक 8, 2 पाचे 10 0, हातचाला 1, 2 नवे 18 आणि 1 19. आणि या दोघांच्यात आपल्याला करायची आहे बेरीज. बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे 25,758. 8 आणि 0 8, 8 आणि 7 15,500, हातचा 1, 6 आणि 1 7, 9 6 15,500, हातचा आले 1 आणि 1 2. अशा पद्धतीने गुणाकार आपल्याला प्राप्त झालेला आहे 25,758. यानंतर आपण भागाकार बघणार आहोत. भागाकाराचं उदाहरण दिलेलं आहे 9,656 भागिले 17. तर बघा 9,656 भागिले 17 हा जो भागाकार आपल्याला करायचा आहे, तर तो भागाकार करत असताना आपल्याला 17चा पाढा पाठ असणं आवश्यक आहे. जर पाढा पाठ नसेल तर पाढा कसा तयार करायचा याविषयीचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो पाहून पाढा तयार करून घ्या. आणि त्यानंतर त्या पाढ्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, इथं भागाकार करायचा आहे. तर 17चा पाढा जर आपण 5 पर्यंत मोजला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 85. 17 5 85. 96 मधून 85 वजा केले असता आपल्याला वजाबाकी मिळाली 11. त्यानंतर 5 उतरून घेतले, झाले 115. 115ला परत 17नं भागायचं आहे, भाग लागलेला आहे 6चा. 17 6 आले 102. 115 वजा 102 केले असता उत्तर आपल्याला वजाबाकी आली 13. परत पुढचा अंक उतरून घ्या 6. इथं 6 उतरून घेतलेले आहेत, 136 झाले. 136ला पुन्हा 17नं भागायचं आहे, तर भाग लागला 8चा. 17 8 136. 136 वजा 136 वजाबाकी आली 0. म्हणजे या गणितामध्ये भागाकार आलेला आहे 568 आणि बाकी आलेली आहे 0. तर याही पद्धतीची बरीचशीच उदाहरणं कशा पद्धतीनं सोडवायची याचेही व्हिडिओ आपण पाठीमागे टाकलेले आहेत, ते व्हिडिओ पहा आणि सराव करा. यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे शाब्दिक उदाहरणे सोडवा. काही शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत बघा. पहिलं उदाहरण आहे किशोरने 43,550 रुपयाचा लॅपटॉप व 14,990 रुपयाचा प्रिंटर अशी खरेदी केली, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले.
बघा, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एकूण खर्च काढण्यासाठी या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. कोणकोणत्या संख्यांची बेरीज करायची आहे? 43,550 अधिक 14,990 यांची जर बेरीज केली तर बेरीज आपल्याला प्राप्त झालेली आहे 58,540. 0 अधिक 0 0 9 5 14 4 हातचा आला 1 1 9 10 10 5 15 5 हातचे आले 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आले आणि 4 आणि 1 5. अशा पद्धतीने 58,540 हे उत्तर प्राप्त झालेलं आहे. दुसरं उदाहरण बघा. मोहसिनने आपली जुनी 4 चाकी 2,27,450 रुपयांना विकून त्याच दुकानातून नवीन गाडी 8,68,775 रुपयांना विकत घेतली तर त्याला किती रक्कम द्यावी लागेल? आता गाडी पहिली विकलेली आहे 2,27,450 रुपयाला आणि दुसरी घेतलेली आहे 8,68,775 रुपयाला. तर यातला फरक आपल्याला काढावा लागणार आहे. तेवढी किंमत, तेवढी रक्कम त्या दुकानदाराला मोहसिनला द्यावी लागणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे तर या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. मग 8,68,775 वजा 2,27,450 जर ही वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे 6,41,325. एवढी रक्कम त्याला परत द्यावी लागणार आहे. वजाबाकी कशी केलेली आहे बघा. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 5 गेले राहिले 2, या 7 मधून 4 गेले राहिले 3, 8 मधून 7 गेले राहिला 1, 6 मधून 2 गेले राहिले 4 आणि 8 मधून 2 गेले राहिले 6. पुढचं उदाहरण बघूयात आपण. शाळेसाठी खरेदी करायच्या एका संगणकाची किंमत 29,680 रुपये आहे. तर अशा 15 संगणकांची किंमत किती असेल? या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 29,680 गुणिले 15. जर हा गुणाकार केला तर 5 एककाने जर 29,680 ला जर गुणलं तर गुणाकार मिळणार आहे 1,48,400 आणि 1 दशकाने जर 29,680 ला गुणलं तर गुणाकार मिळणार आहे 2,96,800. आता या दोन संख्यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे 4,45,200 रुपये. म्हणजे आपल्याला 15 संगणकाची किंमत निघालेली आहे 4,45,200. यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे. एका शाळेच्या 18 माजी विद्यार्थ्यांनी मिळून 9,18,00,000 रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून दिली. जर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला असल्यास प्रत्येकाने किती रुपये जमा केले? आता 9,18,00,000 रुपये 18 जणांमध्ये वाटायचे. तेवढ्या मुलांनी मिळून ही रक्कम दिलेली आहे. काय करावं लागणार आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये भागाकार ही क्रिया करावी लागणार आहे. 9,18,00,000 रुपये या रकमेला 18 विद्यार्थ्यांनी भागायचं आहे. म्हणजे प्रत्येकाला किती रक्कम द्यावी लागेल हे आपल्या लक्षात येईल. तर बघा 18 न पहिल्यांदा 5चा जर भाग लावला 18 5 90. 90 मधून 90 वजा केले असता उत्तर आलं 0. आता यानंतर एक एक अंक उतरून घ्यायचा आहे. हे 0 आपण इथं खाली उतरून घेतले. परत 18 न 0ला भागायचं आहे. प्रत्येक अंकाला भाग जात नसेल तर 0चा भाग लावायचा, पण भागायचं तर आहेच आहे. 18 0 इथं 0 0 वजा 0 केले असता परत वजाबाकी आली 0. परत पुढचा 0 या ठिकाणी उतरून घ्यायचा आहे इथं आणि पुन्हाही आपण 18 न या 0ला भागायचं आहे. 18 0 0 वजाबाकी करा 0 वजा 0 परत वजाबाकी 0 आली. यानंतर पुढचा हा 1 इथं उतरून घ्यायचा आहे. हा 1 इथं उतरून घेतला. 1 ही 18 पेक्षा लहान आहेत त्यामुळे पुन्हा 18 न काय करायचं आहे 0चा भाग लावायचा आहे. 18 0 0 वजाबाकी करा 1 वजा 0 वजाबाकी आली 1. आता या 1 वरती पुढचा हा जो 8 आहे तो 8 उतरून घेतला. 8 उतरून घेतल्यानंतर आले 18. 18ला परत 18 न भागला असता 18 1 18 म्हणजे 1चा भाग लागला आणि या ठिकाणी लिहिली 18. 18 वजा 18 वजाबाकी आली 0. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भागाकार आलेला आहे 50,001 रुपये. बाकी आलेले आहे 0. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 50,001 रुपया द्यावा लागेल.
तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, चाचणी क्रमांक 3 मधील प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा हे पाहिलेलं आहे. सेतू अभ्यासक्रमाचा शेवटचा दिवस, तिसरी चाचणी. तर या सर्व अभ्यासक्रमाचा परत सराव करा. जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. नमस्कार.